हाय, हॅलो, नमस्कार. प्रिया पारकर इथं गुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. थंबनेल बघून तुम्हाला विषयाचा नक्कीच काहीतरी अंदाज आलेला असेल. तर चला आपण डायरेक्ट विषयाकडेच जाऊयात. मी माझ्या अनुभवावरून किंवा माझ्या आजूबाजूला पण जी मंडळी आहेत, त्या सगळ्यांच्या अशा अनुभवावरून मी आज काहीतरी तुमच्याशी बोलणार आहे. ज्यांच्याकडे भांडवल आहे किंवा मनुष्यबळ आहे, त्यांनी तर छान मोठा व्यवसाय करावा. अगदी शुभेच्छा त्याच्यासाठी. पण आजचा हा जो विषय आहे तो एकट्या महिलेला हे असं काही ना काही उद्योग जे करायचे त्याच्या बाबतीत आहे. तर घरगुती आणि ते पण. तर 50शी नंतर असं होतं ना, की काहीतरी आपल्या जबाबदाऱ्या संपल्या असं नाही म्हणता येणार, कमी झालेल्या असतात. तर आणि आपल्याकडे वेळ असतो. परत तो वेळ आपल्याला काहीतरी क्रिएटिव्ह करण्यात, काहीतरी छान पद्धतीने घालवायचा असतो. तर त्याच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. आणि 50शीच्या आधी आपलं घर संसार म्हणा किंवा काही ना काही जबाबदाऱ्या, शारीरिक मानसिक बदल, सगळ्याच गोष्टी अशा असतात ना, की कधीतरी असं होतं की आपल्याला इच्छा असूनही करू शकत नाही आपण काही. पण चला आता आपली 50-55च्या वयाला आपण आता आलेलो आहोत आणि आपल्याकडे छान वेळ आहे, काहीतरी करायची इच्छा आहे. तर ही गोष्ट करण्यासाठी नक्कीच आपण सुरुवात करूया. त्यासाठी ना मी काही पर्याय शोधले आहेत. ते माझ्याही दृष्टीने शोधलेत मी. त्यामुळे मला ते जास्त तुमच्याबरोबर शेअर करायला किंवा रिलेट करू शकतो आपण. तर त्याच्यात पहिला मुद्दा मी म्हणेल, की आपल्याला इतक्या वर्षाचा स्वयंपाक पाणी करण्याचा अनुभव आहे किंवा वेगवेगळे मसाले म्हणा, किचन रिलेटेड, स्वयंपाक रिलेटेड सगळ्याच गोष्टी. जेवणाच्या ऑर्डर्स असू देत, नाश्ता आहे किंवा सुकं खाणं आहे, मसाले आहेत, व्हॉटएव्हर काहीही आहे, तर ते आपण करू शकतो. आणि एकदा कोणाकडून तरी ऐकलं होतं, की त्यांच्या बिल्डिंगमध्ये त्यांच्याकडे अशी सिस्टीम आहे, की ग्रुपवर ते पोस्ट करतात, की आज मी हा नाश्ता बनवणार आहे, तर कोणाला हवा आहे का? आदल्या दिवशी असं काहीतरी ते पोस्ट करतात. एक 4-5 प्लेट अशा त्या करतात आणि मग कोणाला हवं असेल तर त्या देतात. तर ही एक पद्धत मला खूप छान वाटली, की आपण जिथे बिल्डिंगमध्ये राहतो किंवा आपले WhatsApp ग्रुप असतात काही ना काही, मंदिरात जातो, गार्डनमध्ये जातो, तर तिथे आपले असे काही ना काही फ्रेंड सर्कल बनतं. तर तिथे आपण आपल्या ह्या गोष्टी त्यांच्याबरोबर शेअर करू शकतो. तर घरगुती आपण हे असं जेवणाच्या ऑर्डर्स घेऊ शकतो आणि तेही लिमिटेड, आपल्याला झेपतील एवढ्याच. त्याच्यानंतर सुकी खाणी, लाडू, चिवडा, शंकरपाळी, करंजी आणि मग पौष्टिक पदार्थ. आता आपल्याला अनुभवावरून किंवा वाचून बघून आपल्याला बरंचसं माहिती असतं. तर त्या रिलेटेड काहीतरी पदार्थ बनवायचे. आणि मी तर म्हणते बिल्डिंगमध्ये किंवा आपण ज्या एरियात वावरतो तिथे आपण बिनधास्त सांगू शकतो. आणि घरगुती पदार्थ आहेत म्हणताना लोकं प्रिफर करतात. आजकाल सगळेच जण हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत. त्यामुळे फक्त आपली बोलण्याची खोटी आहे. जसं मी आता अनुभवते, की माझ्याकडे पण अशा काही आहेत मेंबर्स, की ते असे काही ना काही पदार्थ करतात, विकतात. तर आम्हालाही कोणाला काही हवं असेल तर त्यांच्याचकडून घेतो. प्लस त्यांचं नाव पण सगळ्यांना सजेस्ट करत असतो. त्यामुळे ना हा एक फार मला असं वाटतं, की घरगुती पद्धतीने हा एक फार छान मस्त असा उद्योग आहे. आणि मसाल्यांचा जो व्यवसाय आहे, ती मेहनत वर्षातून एकदाच करायची आहे. पण त्याचा नक्कीच वर्षभर आपल्याला आणि इतरांनाही फायदा करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा पर्याय मला असं सांगायला आवडेल, की आपल्याला काही ना काही कलाकुसर येत असते. भरतकाम, विणकाम, शिवणकाम, काहीतरी एखादं आर्ट, क्राफ्ट त्याचं आहे. मेणबत्त्या बनवणं, साडीला फॉल बिडिंग आहे, काहीतरी साडीवर किंवा ड्रेसवर छानसं एखादं पेंटिंगचं काम किंवा भरतकामाचं काम, विणकामाचं काम असं करू शकतो. आजकाल क्रोशोचं वगैरे पण परत खूप फॅड निघालंय. तर तो एखादा उद्योग तुम्ही करू शकता. कपडे अल्टरेशनचा पण जो एक आहे ना व्यवसाय, तो पण छान घरी बसल्यावर करू शकतात तुम्ही. कारण आपण बघतो, म्हणजे आपण आपल्याच वरून विचार करतो, की किती आपण कपड्यांच्या बाबतीत हे करत असतो. म्हणजे कपडे काहीतरी लहान करायचे आहेत, मोठे करायचे, शिलाई उसवली आहे, काहीतरी शिवायचं आहे किंवा फॉल बिडिंग आहे. याच्यात सुद्धा बऱ्यापैकी इन्कम आहे. एक माझी मैत्रीण सुद्धा करते, तिच्यावरून मी बघते, की छान तिचं ते चालू असतं. आणि तेच ती पण म्हणत असते, की छान वाटतं, की सगळेजण त्या निमित्ताने येतात घरी, थोड्याफार गप्पा गोष्टी होतात आणि छान मन रमतं. त्यानंतर पुढचं ऑप्शन असेल, की एखादा विषय तुम्हाला छान येतोय किंवा मराठी, हिंदी, इंग्लिश कोणता पण विषय. आणि किंवा लहान मुलं किंवा एक सर्टन एजपर्यंत जी मुलं असतात त्यांचं तुम्ही ट्युशन्स घेऊ शकत असाल, तर ते घ्या. आणि कधीतरी असं होतं एखाद्या घरात, की आजी-आजोबा किंवा आणि कोणी असतं सांभाळणारं मुलांना, कारण आई-वडील जॉब करतायत. तर त्यांच्याकडे अशी कधीतरी अशी 8-15 दिवसासाठी किंवा महिन्याभरासाठी पण अशी वेळ येते,
की एक मुलगा तसा मोठा आहे, शाळेत पूर्ण वेळ असतो, पण एक 2-4 तास त्याला सांभाळायची गरज आहे. तर तेही तुम्ही ऑप्शन घेऊ शकता. कधीतरी गरज पडेल तेव्हा, किंवा फुल टाईम पण अशी कुणाला गरज आहे, की एक 2-4 तास फक्त आमच्या मुलाला सांभाळायचं आहे. तर ते पण एक ऑप्शन खूप छान आहे. कारण आपला एकमेकांवर विश्वास असतो. त्यामुळे त्या पद्धतीचा पण व्यवसाय तुम्ही अगदी आवडीने करू शकता. आणि परत हे सगळं आहे उद्योग हे आपल्याला घरबसल्याच आपण करतो आहोत. त्यामुळे त्याचा तो एक फायदा आहे, की आपल्याला वेगळं असं जागेसाठी किंवा आणि कशासाठी भांडवल नाही उभं करायचंय. थोडक्यात थोडका व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तो नंतर आपल्याला झेपेल तेवढा आपण मस्तपैकी मोठा करायचा आहे. आणि मी निवडलेलं ऑप्शन पण तुमच्यावर आता शेअर करते, की YouTubeचं लिखाणाची आवड होती म्हणताना मी थोडंफार आधी Facebookवर पण असं काही ना काही अशा छोट्या-छोट्या लहानपणीपासूनच्या अशा आठवणी असं लिहायची. त्याच्यानंतर मी हे YouTube चॅनल चालू केलं. ते पण अगदी मुलांनी मला अगदी फोर्स केला, की तुला आवडतंय ना, कर काहीतरी. आणि मुख्य म्हणजे मला ते व्हिडिओ करणं, एडिट करणं हे सगळ्या गोष्टी मला जमल्या. त्यामुळे मी त्या पुढे छान कंटिन्यू केल्या. अर्थातच मुलांनी शिकवलं आणि त्या मी करू शकली पण व्यवस्थित. आणि मला आवड आहे थोडंफार काहीतरी आपल्याकडे काही नॉलेज आहे किंवा माहिती आहे, काहीतरी ती लोकांपर्यंत पोहोचवावी किंवा लोकांकडे काही माहिती आहे ती आपल्या व्हिडिओद्वारे इतरांपर्यंत पोहोचवायची. लोकांशी संभाषण करायचं किंवा बोलण्याची मुख्य म्हणजे आवड आहे. त्यामुळे मी हा पर्याय शोधलाय. हा पर्याय सुद्धा तुम्ही निवडू शकता. सगळं आपण ना छान मल्टी टॅलेंटेड असतो आपण महिला. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी छान करू शकतो. फक्त त्याच्याकडे कधीतरी मग त्या दृष्टीने बघायचं. प्रोत्साहन देते, की फक्त तुम्ही बोललं पाहिजे, की मी हे असं-असं करतेय म्हणून. आणि आपल्याकडे तसं बघायला गेलं आपल्या फोनमध्येच किती नंबर्स असतात. बिल्डिंगची लोकं असतात, गार्डनमध्ये जातो आपण, देवळात जातो किंवा आणि मुख्य म्हणजे एखादी गोष्ट आपली एखाद्याला आवडली, की माउथ पब्लिसिटीने पण ते खूप छान होतं. आणि हे असे काहीतरी घरगुती व्यवसाय थोड्या भांडवलात, थोड्या जागेत असे करण्याचे मी काही ना काही तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. ते ज्यांच्याकडे खूप मोठी जागा आहे, गावी राहणारी लोकं आहेत, त्यांच्याकडे व्यवस्थित ऊन येतं, त्यांना असे हे पापड, कुरड्या, वेफर्स किंवा सांडगे आपण म्हणतो ते किंवा वेगवेगळी पिठं असंही तुम्ही करू शकतात. परत पौष्टिक खाण्याकडे मी मगाशी म्हटलं तसं भर द्यायचा थोडाफार, कारण आपल्याला आपल्या वयानुसार, अनुभवानुसार, एक्सपिरियन्सनुसार आता बऱ्याच गोष्टी आयुष्यात समजलेल्या असतात आणि त्या नक्की आपण आपल्या छोट्याशा या व्यवसायात त्याचा उपयोग करायचा. त्याच्यामुळे ना 4 लोकं आणि आपल्याला भेटतात. बऱ्याच चांगल्या गोष्टींची देवाण-घेवाण होते आणि आपलं मन प्रसन्न राहतं. प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत, पण ते आपण नुसतं रिकामी बसलो ना, की ते आपण सतत विचार करून ते आणि वाढवत राहतो. तर त्याच्यापेक्षा असं चांगल्या कामात, कुठल्यातरी आवडीच्या कामात आपल्याला स्वतःला गुंतवून ठेवायचं आणि हे असे काहीतरी उद्योग केले, की मन प्रसन्न राहतं, स्वतःला ताजंतवानं फ्रेश वाटतं आणि एखादी गोष्ट आपली कोणाला तरी आवडती आहे, ती ॲप्रिशिएट होते आहे, 4 पैसे मिळत आहेत. तर ह्याच्यामुळे ना खूप आणि कॉन्फिडन्स लेव्हल आपला वाढतो. कारण मी तर म्हणते नेहमी, की 50शी नंतर माणूस इतका कॉन्फिडन्स झालेला असतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा छान आपण फायदा घ्यायचा. आपली विचार क्षमता पण तशी झालेली असते, छान परिपक्व झालेली असते. काय म्हणतो ना आपण, हुलगे हुल पंढरपूर करत नाही आपण. जरा 4 वेळा एखादी गोष्ट विचार करतो आणि मगच करतो ती गोष्ट. पण फक्त विचार करत नका बसू. त्याला अगदी प्रत्यक्षात आणा. अशी मी सगळ्यांना विनंती करते, की ज्या 50-55च्या पुढे आहेत आणि त्यांना काहीतरी करायचंय, तर माझ्या परीने मी हे तुम्हाला ऑप्शन्स दिलेत आणि तुमच्याकडे पण काही ऑप्शन्स असतील तर ते नक्की माझ्याबरोबर शेअर करा. कुठल्याही प्रकारची एखाद्या व्यक्तीमध्ये कला असू देत, म्हणजे ती अगदी जेवण बनवण्यापासून काही मुलांना शिकवण्यापर्यंत कुठल्याही प्रकारची कलाकुसर आहे एखाद्या व्यक्तीत आपल्याला जाणवली, तर तिला पण मात्र नक्की तुम्ही प्रोत्साहन करा, की नाही तू हे करून बघ, याच्यात तुला यश येईल. आणि आत्तापर्यंतच्या अनुभवावरून सांगते, खाणं-पिणं सुकं असू दे, ओलं असू दे ना, म्हणजे ताजा नाश्ता, जेवण-बिवण असू दे, ते ना खरोखर तुम्ही जर इच्छा असेल तर करा. आणि बिल्डिंग आणि आजूबाजूची लोकं, नातेवाईक यांच्यापासूनच सुरुवात करा. तरी जे तुम्हाला एंटरटेनमेंट हवंय किंवा एक वेगळं काहीतरी जगायला हवंय असं छान आवडीचं, त्याच्याने छान मन रमणार आहे, 4 पैसे मिळणार आहे, स्वतःची डेव्हलपमेंट होणार आहे आणि तुम्ही आनंदी राहणार आहेत, असा उद्योग तुम्ही स्वतःही करा. आणि नक्कीच तुमच्या आजूबाजूला कोणी मित्रमंडळी असतील तर त्यांना पण सांगा. चला आज आता इथेच थांबते. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःला आवडेल तसंच जगा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितला त्यासाठी खूप खूप थँक्स. नक्की तुम्ही व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल याच्यावर माझा विश्वास आहे.
बाय.